पहिला क्वेश्चन एक्स व वाय ही चले असलेल्या एकसमान समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 असेल तर x ची किंमत काढा. आपल्याला काय करायचं बघा, x ची किंमत काढण्यासाठी बघा फॉर्म्युला कोणता वापरायचा, x बरोबर dx भागेला d. dx भागेला काय वापरायचं, d हा फॉर्म्युला वापरायचा. आपल्याला कशाचा व्हॅल्यू काढायची, आपल्याला x ची काढायची आहे. मग काय करायचं, dx ची व्हॅल्यू किती दिलाय बघा, dx तुम्हाला दिलाय 49 आणि d किती दिलाय तुम्हाला 7 दिलाय. 7 7 7 49 म्हणजे उत्तर किती येणार तुमचं, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 येणार. आता क्वेश्चन नंबर बघा सेकंड, पुढील पैकी कोणते समीकरण हे वर्ग समीकरण आहे आपल्याला बघायचं आहे. आता 5 भागेला काय x, आता x हा कशा डिवाइड मध्ये पाहिजे का नाही, याला जर आपण काय केलं, याला गुणलं, याला का मल्टिप्लाय केलं, काय x × x² काय येणार, x³ येणार. x³ पाहिजे का आपल्याला, नाही. का पाहिजे, वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे काय आलं पाहिजे, फक्त x² आलं पाहिजे. हा ऑप्शन